मित्रांनो, इस्रायल जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे आणि या देशाबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की इस्रायलनं गेल्या 50 वर्षात 6 युद्ध लढले आहेत. 5 देशांनी मिळून एकाच वेळी इस्रायलवर हल्ला केला आहे. चारी बाजूंनी इस्रायलवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. मोठ्या देशांनी इस्रायलवर बहिष्कार टाकला, इथपर्यंत की इराणच्या नेत्याने उघडपणे विधान केले होते की इस्रायलचे नामोनिशाण मिटवून टाकू. आणि इस्रायल असा देश आहे ज्याच्याकडे ना चीनसारखी मोठी आर्मी आहे ना भारतासारखे लेबर. यासोबत भौगोलिक दृष्ट्या पाहिले तर इस्रायलकडे ना सौदी अरेबियासारखी तेलाची विहीर आहे ना नैसर्गिक संसाधने. इथपर्यंत की 1948 मध्ये जेव्हा इस्रायलला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्यांच्याकडे पाण्याची सुद्धा कमतरता होती. खरं तर 1948 मध्ये इस्रायली सरकारने प्रत्येक व्यक्तीसाठी 10 लिटरची मर्यादा लावली होती आणि 1948 मध्ये कोणीही जर इस्रायलला पाहिले असते तर तो हेच म्हणला असता की इस्रायल आफ्रिकेसारखा एखादा गरीब देश बनून जरी टिकून राहिला तरी खूप मोठी गोष्ट आहे. पण असे असूनही इस्रायल आज इतका शक्तिशाली देश बनला आहे की भारत, अमेरिका, चीन यांसारखे मोठे देश इस्रायली तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. इस्रायल संपूर्ण जगाला आपली शस्त्र विकतो आणि इस्रायलला जगातील 8वा सर्वात शक्तिशाली देश मानले जाते. I have a message for the tyrants of Tehran. If you strike us, we will strike you. There is no place in Iran that the long arm of Israel cannot reach. A startup nation because of all the successful tech companies it has hatched. India stands with Israel firmly, with full conviction in this moment and beyond. इस्रायलला स्टार्टअप नेशन म्हणून ओळखले जाते कारण त्यांच्याकडे असणाऱ्या यशस्वी टेक कंपन्या, विशेषतः इस्रायलच्या या काळातील कनेक्शन्समुळे. तर प्रश्न असा आहे की विना पाणी, विना लेबर, विना नैसर्गिक संसाधने आणि विना तेल इस्रायल सारखा एक छोटासा देश जगातील 8वा सर्वात शक्तिशाली देश कसा बनला? इस्रायलनं अशा कोणत्या स्ट्रॅटेजीजचा वापर केला ज्यामुळे युद्धे खेळता खेळता इस्रायल एक स्टार्टअप नेशन बनू शकला? आणि असे कोणते धडे आहेत जे भारताला इस्रायलच्या या प्रगतीतून शिकण्याची गरज आहे? मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते 14 मे 1948 पासून, जेव्हा इस्रायलला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावरती एक नाही, 2 नाही तर 5 वेगवेगळ्या देशांनी एकाच वेळी हल्ला केला. आणि हे देश होते इजिप्त, सिरिया, जॉर्डन, इराक आणि लेबनॉन. The next morning by Egypt and Arab. Thousands of tanks from Egypt, Jordan, Syria surrounded the Israeli. इजिप्त आणि अरब देशांचे हजारो सैन्य इस्रायल समोर उभे होते. इस्रायल तेव्हा इतका गरीब होता की त्यांच्याकडे फक्त काही जुनी विमाने आणि शस्त्र होती जी त्यांच्या स्टॅलिनने पाठवली होती. तर साहजिकच सर्वांना वाटले की अरब देश खूप सहजपणे इस्रायलला संपून टाकतील. पण तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण जग हे पाहून चकित झाले की इस्रायली लोकांनी ना केवळ त्या 5ही आर्मींना हरवले तर वेस्टर्न जेरुसलेम आणि उत्तर भाग सुद्धा काबीज केला. तर हे कसे झाले? इस्रायलकडे अशी एक गोष्ट होती जी अरब देशांकडे नव्हती, एक सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी. हो, युद्धाच्या वेळी जेव्हा इस्रायलींचे बॉम्ब आणि दारुगोळा संपला तेव्हा एका सैनिकाला एक आयडिया सुचली. तुम्हाला माहित नसेल तर सेल्टर बॉटल्स, काचेच्या बाटल्या असतात ज्यामध्ये सोडा स्टोअर केला जातो आणि जेव्हा या बाटल्या उंचावरून टाकल्या जायच्या तेव्हा असा आवाज व्हायचा जणू काही बॉम्बच पडत आहेत. तर इस्रायली लोकांनी संपूर्ण देशातून सेल्टर बॉटल जमा केल्या, त्या एका क्रॉप डस्टर विमानात लोड केल्या आणि अरब भागांमध्ये त्या टाकू लागले. आणि या बाटल्यांनी इतका आवाज केला की अरब सैन्याला वाटले की त्यांच्यावरती बॉम्ब टाकले जात आहेत. त्यामुळे सर्व सैनिक घाबरून पळू लागले. यासोबतच इस्रायलने डेव्हिड अका नावाने एक शस्त्र वापरले जे खरं तर निरुपयोगी शस्त्र होते, पण ते इतक्या जोरात आवाज करायचे की अरब सैन्याला वाटले इस्रायलींकडे काहीतरी भयंकर शस्त्र आहे आणि काहींना तर असे वाटले की त्यांच्याकडे ॲटॉमिक बॉम्ब आहे. तर सर्वजण पॅनिक होऊन पळू लागले आणि 6 आर्मी जेव्हा एकत्र हल्ला करत होत्या तेव्हा त्यांची सर्वात मोठी समस्या ही होती की त्यांच्यात कोऑर्डिनेशन, समन्वय खूप कमी होता. आणि जेव्हा एक आर्मी पळू लागली तेव्हा सर्वजण कन्फ्यूज होऊन इकडे तिकडे पळू लागले. अशा चाणाक्ष तंत्रांनी इस्रायलने आपल्या राज्याच्या शस्त्रांशिवाय बचाव केला. त्याचप्रमाणे 1967 मध्ये जेव्हा इजिप्त, इराक, सिरिया आणि जॉर्डनने त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांनी इतकी अचूक इंटेलिजन्स म्हणजेच माहिती गोळा केली होती की इजिप्शियन एअरफोर्स टेक ऑफ करण्यापूर्वी जे पायलट नाश्ता करत होते इस्रायलींनी त्यांच्या विमानतळावरच बॉम्ब टाकले, ज्यामुळे त्यांची संपूर्ण आर्मी पॅरालाइज झाली. यासोबतच इस्रायलने बनवली जगातील सर्वात उत्कृष्ट स्पाय एजन्सी जिला आज जग मोसाद या नावाने ओळखते. जगातील सर्वात प्रभावी सिक्रेट सर्व्हिस पैकी एक, सर्वात विश्वसनीय सुरक्षा रणनीती प्रोटेक्ट इस्रायल. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मोसादचा एक स्पाय होता एली कोहेन, ज्यांना इस्रायलने एक श्रीमंत बिझनेसमॅन म्हणून सिरियाला पाठवले होते. त्यांनी तिथे मोठ्या पार्ट्या दिल्या आणि हळूहळू सिरियन नेतृत्वाशी इतकी मैत्री केली की सिरियन सरकार त्यांना डेप्युटी डिफेन्स मिनिस्टरचे पद देणार होते. आता तुम्ही समजू शकता की ही किती मोठी गोष्ट
गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे एलीने काय केले? एलीने ना केवळ इंटेल म्हणजेच माहिती गोळा केली, तर सिरियन्सना मदत करण्याच्या बहाण्याने ते सिरियन बॉर्डरवर गेले आणि तिथे जाऊन त्यांनी हे शोधून काढले की सैनिक कुठे लपायचे. मग एके दिवशी देणगीच्या बहाण्याने एलीने सिरियन मिलिटरीला सांगितले की आपले सैनिक इथे उन्हात इतका संघर्ष का करत आहेत? जर तुम्हाला या इस्रायलींना मारायचेच असेल तर तुम्हाला आरामाची गरज आहे. तर मी एक काम करतो, इथे मी युकॅलिप्टसची म्हणजे निलगिरीची झाडे लावून देतो. यामुळे आपले सैनिक इस्रायलवर लक्षही ठेवू शकतील आणि आरामही करू शकतील. आणि याच झाडांना मार्कर म्हणून वापरून इस्रायलींनी हे शोधून काढले की सिरियन सैनिक कुठे लपले आहेत. तर काही महिन्यानंतर इस्रायलींना जिथे जिथे युकॅलिप्टस झाडे दिसली तिथे तिथे त्यांनी अटॅक करून सिरियन्स पोस्ट नष्ट केल्या. ही होती मोसादची ताकद. त्यांच्याकडे असे स्पायज होते जे शत्रूच्या देशात मिसळून जायचे की शत्रू त्यांना स्वतःहून सर्व गोष्टी सांगायचा. यामुळेच इस्रायल सर्व हल्ल्यांचा सामना करू शकला आणि धोका निर्माण होण्यापूर्वीच ते आपल्या हल्ल्याचा प्लॅन करू शकले. हीच होती इस्रायलची प्रोटेक्शन लेअर. आता तुम्ही म्हणाल की भाऊ हे तर फक्त डिफेन्स झाले आणि युद्ध तर खूप महाग असतात, तर इस्रायलने या युद्धांच्या दरम्यान आपली इकॉनॉमी कशी वाढवली? मित्रांनो, इथेच इस्रायलला ईश्वराच्या कृपेने खूप आर्थिक मदत मिळाली. होलोकॉस्ट नंतर ग्लोबल ज्यू सोसायटीने इस्रायलला खूप पैसा डोनेट केला. वेस्ट जर्मनी करून त्यांना $865 बिलियन रिपेरेशन मिळाले आणि अमेरिका इस्रायलला मदत म्हणून खूप पैसा द्यायची. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, एड तर आफ्रिकेला सुद्धा मिळते, पण आज आफ्रिका इस्रायलच्या आसपासही नाही. तर प्रश्न असा आहे की जेव्हा आफ्रिकन देश आजही इतके गरीब आहेत, तेव्हा इस्रायल मदत घेऊन इतका श्रीमंत कसा बनला? हे समोर आले आहे की पैसा महत्वाचा नसून तुम्ही त्या पैशाचा वापर कसा करता हे महत्वाचे आहे. याचे रहस्य इस्रायलच्या शिक्षण पद्धतीत दडलेले आहे, जे भारतापेक्षा खूप वेगळे आहे. आता तुम्हाला जाणीव होईल की आपली शिक्षण पद्धती किती मोठी अपयशाची पायरी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपण गेल्या 15 वर्षात इस्रायलच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त फक्त इंजिनियर्स तयार केले आहेत. पण आज भारतीय इंजिनियर्सना मास प्रोडक्ट्स बटाटे टोमॅटो सारखे हायर केले जाते, कारण आपल्या इंजिनियर्सकडे मार्केटमध्ये व्हॅल्यू ऍड करण्यासाठी आवश्यक कौशल्यच नाहीत. जिथे आपले इंजिनियर स्टुडंट फक्त मार्क्स आणि सबमिशनच्या प्रोजेक्ट बनवतात, तिथे इस्रायलमध्ये प्रोजेक्टचे मूल्यांकन कठोरपणे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या आधारावर केले जाते. जेव्हा आपले इंजिनियर प्रोफेसर्स विद्यार्थ्यांकडून कॉपी पेस्ट असाइनमेंट करून घेतात, तेव्हाच इस्रायलचे इंजिनिअरिंग स्टुडंट्स वॉटर स्केअरसिटी पाण्याची कमतरता म्हणजे इरिगेशन, डिफेन्स आणि मेडिकल समस्या सोडवून वर्ल्ड क्लास प्रोडक्ट बनवत होते. कारण इस्रायलचे असे मान्य होते की आमच्याकडे लोक तर कमी आहेत, पण आमचा एक एक नागरिक एक वर्ल्ड क्लास इंजिनियर, डॉक्टर, सायंटिस्ट बनेल, ज्यामुळे इस्रायल एक टेक सुपर पॉवर बनू शकेल. म्हणून इस्रायल शिक्षणाला आजही टॉप प्रायोरिटी देतो, ज्यामुळे तिथून मोठी नवनिर्मित इनोव्हेशन्स बाहेर येते. आणि याचा परिणाम काय होतो? 1960 मध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सीमचा ब्लास नावाच्या एका इंजिनियरने ड्रिप इरिगेशन ठिबक सिंचन शोधून काढले आणि आज त्यांची कंपनी नेटाफिम एक ग्लोबल पॉवर हाऊस आहे, जी जगाला ठिबक सिंचन शिकवून $7.5 बिलियन म्हणजेच 62,000 कोटी रुपये कमवते. आणि या तंत्रज्ञानामुळे इस्रायल 60% कमी पाणी वापरून ही उच्च दर्जाची पिके घेऊ शकतो. त्याचप्रमाणे एका इस्रायली शास्त्रज्ञाने पोटाचे जुने आजार सोडवण्यासाठी पिलकॉम बनवले, जे आज जगभरातील मेडिकल डायग्नोसिसमध्ये वापरले जाते. शत्रूंच्या रॉकेट पासून वाचवण्यासाठी इस्रायलने अमेरिकेसोबत मिळून आयर्न डोम बनवला, जो आज सर्वात प्रगत एअर डिफेन्स सिस्टम पैकी एक आहे. खरं तर आजच्या मॉडर्न कार्स मध्ये जे सेल्फ ड्रायव्हिंगचे मेंदू आहे ते इस्रायलच्या मोबाईल आयने बनवले, ज्याला इंटेलने 1.4 लाख कोटी रुपये म्हणजेच $15 बिलियन मध्ये विकत घेतले. आणि याच इंजिनियर्स आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने इस्रायलने आपल्या पाण्याची कमतरता, संरक्षण आणि हेल्थ केअर समोरील आव्हाने सोडवली. यानंतर इस्रायली सरकारने 1990 मध्ये एक असे पाऊल उचलले ज्याने संपूर्ण जग हादरले आणि याची सुरुवात झाली सोव्हिएत युनियनच्या विघटनापासून. मित्रांनो, 1990 मध्ये जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळले, तेव्हा तिथून सुमारे 1 मिलियन ज्यू स्थलांतर करून इस्रायलला आले. आता लक्ष देऊ नका, ही कोणतीही साधी लोकसंख्या नव्हती. USSR आपल्या विज्ञान आणि इंजिनिअरिंग साठी जगप्रसिद्ध होते आणि जे लोक इस्रायलला आले त्यांच्यापैकी बहुतेक लोक वर्ल्ड क्लास सायंटिस्ट, टॉप टियर इंजिनियर्स, मॅथमॅटिशियन्स आणि डॉक्टर्स होते. आणि एका झटक्यात इस्रायलची छोटी लोकसंख्या जवळपास 20% वाढली आणि अचानक इस्रायलकडे जगातील सर्वात सुशिक्षित आणि कुशल कर्मचारी वर्ग आला. पण सततची युद्धे आणि शत्रुत्वाच्या सीमांमुळे कोणतीही परदेशी कंपनी किंवा गुंतवणूकदार इस्रायलमध्ये पैसा लावण्यासाठी तयार नव्हता. तर या टॉप टियर बुद्धिमत्तेला वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी इस्रायली सरकारने एक मास्टर स्ट्रोक खेळला आणि आपला गेम चेंजिंग योझमा फंड लॉन्च केला. 1993 मध्ये इस्रायली सरकारने आपली तिजोरी उघडली आणि $100 मिलियन म्हणजे आजच्या काळात सुमारे 800 कोटी रुपयांचा एक सरकारी फंड बनवला, ज्याचे नाव होते योझमा फंड. हिब्रू भाषेत याचा अर्थ होतो उपक्रम. इस्रायली सरकारने जगभरातील परदेशी गुंतवणूकदारांना अशी एक स्वीट डील ऑफर केली जी ते नाकारूच शकले नाही. इस्रायली सरकारने सांगितले, जर तुम्ही कोणत्याही नवीन इस्रायली स्टार्टअप मध्ये 60% पैसा लावला तर उर्वरित 40% पैसा आम्ही लावू. म्हणजे इस्रायली सरकार, उदाहरणार्थ जर एखादे स्टार्टअप सुरू करण्यासाठी $10 मिलियन हवे असतील तर इस्रायली सरकार $4
मिलियन डॉलर्स देईल आणि तुम्हाला $6 मिलियन द्यावे लागतील. पण सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक हा होता, सरकारने एक अट ठेवली, जर हे स्टार्टअप फेल झाले तर नुकसान आपल्या दोघांचेही असेल, पण जर स्टार्टअप यशस्वी झाले आणि मोठी कंपनी बनली तर 5 वर्षानंतर तुम्ही सरकारचा 40% हिस्सा मूळ किमतीत खरेदी करू शकता. आता विचार करून पहा, ही किती वेडेपणाची डील होती. याचा अर्थ असा होता की सर्व मोठी जोखीम सरकार उचलत आहे आणि सर्व मोठा नफा गुंतवणूकदार घरी नेऊ शकत होते. हे तर असे झाले जसे की भारत सरकारने एखाद्या परदेशी कंपनीला सांगावे की तुम्ही फ्लिपकार्ट किंवा झोमॅटोमध्ये पैसे लावा, रिस्क आम्ही घेऊ आणि जेव्हा कंपनी IPO ला जाऊन सुपरहिट होईल तेव्हा सर्व नफा तुम्ही घेऊन ठेवा. आणि ही डील ऐकताच अमेरिका, युरोप आणि जपानचे टॉप व्हेंचर कॅपिटलिस्ट इस्रायलला आले आणि यामुळे इस्रायलचे नशीब बदलले. योजना फंडाच्या मदतीने 160 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना फंडिंग मिळाले आणि हे स्टार्टअप्स पुढे चालून लाखो कोट्यावधी रुपयांना विकले गेले. या स्टार्टअपमध्ये बायोसेन्स, ज्याला जॉन्सन अँड जॉन्सनने $500 मिलियन मध्ये विकत घेतले, आणि इतर जागतिक स्तरावरील हायटेक कंपन्या जसे की टेलिगेट होत्या, त्या आज जगातील सर्वात महत्त्वाचे तांत्रिक प्रोडक्ट्स बनवतात. यासोबत इस्रायलमधून हजारो स्टार्टअप बाहेर आले ज्यांची व्हॅल्यू आज लाखो कोट्यावधी रुपये आहे. म्हणूनच मित्रांनो, आज संपूर्ण जग इस्रायलला स्टार्टअप नेशन म्हणते. अशा प्रकारे आपली मिलिटरी स्ट्रॅटेजी, इंटेलिजन्स, एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि सरकारी प्रोग्रेसमुळे इस्रायल आज जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे. ही आहे मित्रांनो इस्रायलची गोष्ट.